रामकृष्ण हरी. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना असा एक काळ येत असतो की या काळामध्ये ना तुम्ही स्वतःलाही ओळखत नाहीत, जिथे तुमच्या आयुष्यामध्ये अचानक बदलांचा वेग एवढा प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो की कालपर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या ना, त्या गोष्टी आता तुमच्या हातात येऊ लागतील सहजपणे. तर पहा, नोव्हेंबरचा हा काळच आहे मेष राशीसाठी की गेम चेंजर असा तुमच्यासाठी हा काळ असणार आहे किंवा हा महिना असणार आहे. पण प्रश्न असा आहे की या बदलामागे नशिबाची चाल आहे का तुम्ही स्वतः तयार केलेलं एक गूढ संधी आहे, हे तुम्हाला पाहायचं आहे. तर चला आता आपण जाणून घेऊया की मेष राशीसाठी हा नोव्हेंबर महिना काय सांगत आहे किंवा कोणकोणती फळे देणार आहे. तर प्रथम तर बघा, मेष राशीसाठी हा नोव्हेंबर महिना खूपच अनुकूल असा असणार आहे किंवा संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. सगळ्यात जास्त फायदा हा कोणत्या फील्डमध्ये असणार आहे तर करिअरच्या दृष्टीने मेष राशीसाठी हा महिना खूपच चांगले फळे देणार आहे. आणि विशेष करून व्यावसायिक वर्ग जे आहे त्यांच्यासाठी तर ही गोल्डन संधी आहे किंवा सोनच तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे, सोनेरी क्षण घेऊन आलेला आहे हा नोव्हेंबर महिना. कसं तर आता ते मी तुम्हाला सांगते, पण शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला जे आता लाभ मिळत आहे तेच इतरांनाही व्हावे, एवढीच माझी अपेक्षा आहे. तर लगेचच व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण मी शेवटी तुम्हाला एक महत्त्वाचं एक टर्निंग पॉईंट म्हणजे गेम चेंजरचं कोणतं नेमकं ती गोष्ट आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता आपण बघूया की मेष राशीसाठी हा नोव्हेंबर महिना काय असणार आहे किंवा कसा असणार आहे. तर बघा, व्यावसायिक वर्गासाठी तर सोनेरी क्षण घेऊन आलेला आहे. कसं तर पहा, तुम्हाला नवीन प्रोजेक्ट्स मिळतील, नवीन करार तुम्ही कराल आणि त्याच्यासोबतच नवीन जबाबदाऱ्या पण येतील. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी आहे आणि ती म्हणजे रिस्क घ्या आणि जिंका. पहा, क्षण येतील, तुम्हाला संधी मिळतील, परंतु तुम्हाला तिथे रिस्क घ्यावी लागणार आहे. पण रिस्क घेताना पण अवतीभोवती जर विचार करा, लगेचच कोणावरही विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः प्रत्येक गोष्टीचं परीक्षण करा आणि परिणामांचा पण विचार करा आणि मगच रिस्क घ्या आणि भरपूर काही जिंका. सोबतच चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी या महिन्यामध्ये नुकसानकारक ठरणार आहे. तर ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. व्यवसाय आहे सो त्याच्यामध्ये रिस्क आलं, तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील, काही लोकांवर विश्वास ठेवावा लागणार आहे. पण तरीही चौकशी न करता कोणावरही विश्वास ठेवू नका नोव्हेंबर या महिन्यामध्ये. संततीबाबत तुमच्या थोडासा चिंतेचा काळ राहणार आहे. सोबतच तुमचे जे काही मोठे भावंड असतील, बहीण असू दे, भाऊ असू दे, त्यांच्याबद्दल तुम्हाला सतत काही चिंता सतावेल. त्यांच्या आरोग्याबद्दल असू दे किंवा त्यांच्या यशस जे काही ते प्रयत्न करत आहेत किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये करिअर करायचं आहे, एकंदरीत त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल पण थोडंसं तुम्हाला चिंता असणार आहे. सोबतच संततीबाबत काही गोष्टी तुम्हाला कळतील की शाळेच्या ठिकाणी म्हणा किंवा कॉलेजच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स वगैरे ते फेस करत असतील तर त्या गोष्टी तुम्हाला कळू शकतील आणि त्यामुळे तुम्हाला पण चिंता सतावणार आहे या नोव्हेंबर महिन्यामध्ये. सोबतच कधी तुम्ही खर्च अचानक वाढल्यामुळे एखाद्या ठिकाणी कर्ज पण घेण्याची शक्यता दिसत आहे. भरपूर प्रमाणामध्ये खर्च होणार आहे. सोबतच धनहानी होण्याची शक्यता पण दिसत आहे नोव्हेंबरमध्ये. तो इथं काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. अचानकपणे संकट येतील, मग ते कोणत्या प्रकारचे असतील ते सांगू शकत नाही. आर्थिक संकट असू दे, पर्सनल असू दे किंवा व्यावसायिक असू दे, ऑफिशियल किंवा अनऑफिशियल असू दे, पण संकट अचानकपणे येतील. मग त्याच्यासाठी तुम्ही मानसिकरित्या अगोदरच थोडंसं तयार राहिलेलं बरं पडणार आहे. आता प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये हा महिना कसा असणार आहे तर बघा, भावनांचा सागर असणार आहे आणि हा भावनांचा सागर अजून खोल होणार आहे. जुने जे काही वाद असतील आपापसामधील ते मिटतील आणि तुमच्या नात्यामध्ये प्रेमाची नवीन फुले उमटतील. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी तर खूपच आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे तुमचे विवाह जुळण्याचे योग आलेले आहेत आणि तेही तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत. तुमच्या मनामध्ये एखादी जर व्यक्ती आहे बऱ्याच दिवसांपासून पण तुम्ही सांगत नाही आहात, तर अगोदर तुम्ही तुमच्या घरच्यांशी बोला, त्यांना विश्वासामध्ये घ्या आणि सर्व काही त्यांना सांगा. म्हणजे
तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळेल आणि तुमचं आवडत्या व्यक्तीसोबतच लग्न होण्याचे योग जास्त दिसत आहे, तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. जे कोणी सिंगल आहेत तर त्यांच्यासाठी एखादी जुनी ओळखच पुन्हा संपर्कामध्ये येऊ शकते. बघा, लक्षात ठेवा, जर तुम्हाला ह्या गोष्टी क्लिक झाल्या ना किंवा ह्या गोष्टी जर घडल्या ना, तर मला सांगायला तुम्हाला विसरायचं नाही आहे की नेमकं तुमच्यासोबत तुमच्या या वैवाहिक जीवनामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये काय घडलेलं आहे. कारण मला पण उत्सुकता आहे की जुनं असं कोणतं नातं आहे की ते तुमच्या संपर्कामध्ये येईल आणि कदाचित त्या भेटीतच लपलेलं असेल भविष्यातील जीवनसाथीचा संदेश. बघा, असं काहीतरी घडण्याची खूप दाट शक्यता दिसत आहे मेष राशीसाठी. तर नक्कीच असं काही घडलं तर मला सांगायला तुम्ही विसरायचं नाही आहे. सोबतच कौटुंबिकदृष्ट्या जर पाहिलं तर खूपच शुभ असा हा महिना आहे. तुमच्या घरामध्ये शांतता आणि समृद्धी एकदम आनंदाने नांदेल. सोबतच आईवडिलांशी असलेले जे नाते आहे ते अधिक घट्ट होईल. विश्वासामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढ होईल. घर खरेदी किंवा सजावट या संबंधी शुभ प्रसंग येऊ शकतो. तुम्ही एखादं घर खरेदी करू शकता ह्या महिन्यामध्ये किंवा घर सजावट करू शकता. फर्निचर म्हणा किंवा रंगरंगोटी तुम्ही करू शकता. सो त्याच्यामध्ये पण खर्च होण्याची शक्यता इथे दिसत आहे. म्हणून थोडंसं आधीपासूनच आर्थिकदृष्ट्या तयार राहिलेलं बरं पडणार आहे. 18 ते 24 नोव्हेंबर या दरम्यान ना तुम्ही थोडंसं सांभाळून घेणं खूप गरजेचं आहे किंवा काळजी घेणं गरजेचं आहे. एखादा जर निर्णय तुम्ही या काळामध्ये घेत असाल 18 ते 24 नोव्हेंबरमध्ये एखादा जर महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तर थोडंसं टाळलेलंच बरं पडणार आहे किंवा मोठ्यांचा परामर्श घेऊनच तुम्ही निर्णय घ्या. कारण इथे पण नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा अविश्वास तुम्हाला फसवले जाण्याची शक्यता दिसत आहे. मग तो निर्णय घरातील असू दे किंवा घराबाहेरील असू दे, परंतु खर्चावर नियंत्रण पण ठेवा आणि निर्णय घेताना थोडासा विचार करून निर्णय घ्या. आता ह्या महिन्यामध्ये ना तुमच्यामध्ये एक वेगळंच ऊर्जा संचारल्यासारखी तुम्हाला दिसणार आहे. ऊर्जेचा ओघ प्रचंड असणार आहे. थकवा जाणवेल, थोडीशी चिडचिड जाणवू शकते तुम्हाला आणि पाय दुखण्याची म्हणजे पायाशी संबंधित पण तुम्हाला त्रास होऊ शकतो. आरोग्यदृष्ट्या या महिन्यामध्ये काही त्रास तुम्हाला संभवतील, जसं काही म्हणजे पोटाचे त्रास किंवा अपचनाचे त्रास पण तुम्हाला होऊ शकतात. सो अरबट चरबट खाणं शक्यतो टाळा आणि विशेष करून हलके अन्न खाण्याचा प्रयत्न करा. कारण अचानक बदल होत आहे हवामानामध्ये. सो या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होणार आहे. अधूनमधून डोकं पण दुखण्याची जास्त शक्यता दिसत आहे. सो त्याच्यामुळे चिडचिड पण होऊ शकते. मग तुम्ही तुमच्या आसपास जे कोणी व्यक्ती असतील त्यांच्यावर उगीच चिडचिड पण करू शकाल आणि त्यामुळं तुमचे जे आसपासचे मंडळी असतील नाते मंडळी ते तुमच्यावर नाराज पण होऊ शकतात. मग हा पण एक ड्रॉबॅक आहे किंवा हे पण नुकसानदायक आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये मेष राशीसाठी बदल येत आहेत. पण ते बदल तुमच्या बाजूने आहेत. तुमचं आयुष्य नवीन अध्यायाकडे वळणार आहे. कदाचित एक गुप्त संधी म्हणा किंवा जुनी स्वप्न आणि नवीन यश एकत्र येणार आहे किंवा एकत्र येण्याचे दृश्य तुम्हाला दिसणार आहे. तर तुम्ही नक्कीच त्याच्यासाठी तयार राहा. कारण 18 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर या काळामध्ये गुरु महाराज जे आहेत ते राशीबदल करणार आहेत आणि त्या राशीबदलाचे काय काय परिणाम असतील ते मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पण पाहू शकता. त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की या 1.5 महिन्यामध्ये अजून वेगळं काय घडू शकतं. तर तुमचं नशीब नव्याने लिहिणार आहेत गुरु महाराज. तर पहा, हा महिना फक्त घडणार नाही आहे तर तो इतिहास बनवणार आहे मेष राशींच्या व्यक्तींसाठी. तर बघा, हा महिना ना एकंदरीतच तुमच्यासाठी संमिश्र फळे घेऊन आलेला आहे. काही ठिकाणी तुम्हाला नर्वस वाटेल, काही ठिकाणी तुम्हाला भीती वाटेल, संकटे येतील आणि काही ठिकाणी तुम्ही एकदम वेगळं व्यक्तिमत्व तुमचं उजळून निघेल. एक वेगळाच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आलेला तुम्हाला दिसणार आहे. एक नवीन तेज आलेलं दिसणार आहे. तरी ही विविध रंगाने रंगलेलं जे इंद्रधनुष्यासारखं हा महिना जो आहे ना नोव्हेंबरचा, असा तुमच्यासाठी हा महिना असणार आहे. तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आणि या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणती गोष्ट अनुभवणार आहात आत्ता जी मी सांगितली आहे त्यामधील, तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे. कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड आणि कनेक्टेड राहिल्यामुळे तुम्ही मला क्वेश्चन्स विचारू शकता. त्याचे नक्कीच मी समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आणि हां, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर अगोदर जा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल. कारण अजून रोमांचकारी, अजून महत्त्वाचे, अजून गूढ रहस्यमय असे मी माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्याच्या
त्याच्या अगोदर मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर पाहिजे आहेत, म्हणजे जेणेकरून खूप लोकांपर्यंत ही माहिती जाणार आहे. तर लगेचच जा आणि खूप लोकांपर्यंत शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.